आपल्याला उडदाच्या डाळीपासून चकल्या बनवायच्या आहेत। बघा किती मस्त कुसकुशीत झालेले आहेत। लागणारे साहित्य त्यासाठी आपल्याला 1 वाटी उडदाची डाळ 3 घंटे भिजवून घ्यायचं आहे। मी 3 ते 4 घंटे भिजवून घेतलेला आहे। आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आपल्यामध्ये घालून सनी 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। बघा 1 ग्लास पाणी घालून सनी आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। बघा आपली डाळ ती मस्त मऊसूत शिजलेली आहे। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सनी बारीक करून पेस्ट करून घ्यायचं आहे। बघा असं बारीक करून घ्यायचं आहे। बघू आता आपल्याला ज्या वाटीनं डाळ घेतलेली आहे ते वाटीनं आपल्याला 3 वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। 2 बघा 3 वाट्या, 1 वाटी डाळ आणि 3 वाटी तांदळाचं पीठ। बघा आता आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट तुमच्या आवडीनुसार, हळद 1 चमची, 1 चमचा जिरा, 1 चमचा ओवा, बघा थोडीशी तीळ 2 ते 3 चमचे तीळ घालून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक करून घेतलेली डाळ घालायचं आहे। बघा असं समजा आपण पेस्ट घालून घेऊ। तुम्ही ह्याच्यामध्ये फक्त डाळ वाटलेली, तांदळाचं पीठ, मीठ आणि काळी तीळ घालून सनी पण करू शकता, पांढरी चकली पण करू शकता। तर आपल्याला ही मिक्स करून घ्यायचं आहे। आधी ह्याच्यातच आपण मिक्स करून घेऊ। बघा आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ। पाणी लागलं तरच आपल्याला वापरायचं आहे। तर आपण असं चांगलं मिक्स करून घटसर पीठ तिंबून घ्यायचं आहे। आधी आपल्याला मिक्स केल्यावरच पाणी लागलं तरच वापरायचं आहे। बघा थोडंसं पाणी घालून सनी तर पीठ मळून घेऊ। थोडंसं पाण्याचा हात लावून पीठ मळून घ्यायचं आहे। बघा असं घटसर पीठ तिंबून घ्यायचं आहे। आता थोडंसं पीठ घेऊन सनी तर आपल्याला साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। बघा असं आपल्याला पेपरावर आधी करून घ्यायचं आहे गोल। असं आपण चांगलं गोल करून घेऊ। मग तुम्हाला चकली किती मोठी बनवायची आहे तेवढी चकली आपल्याला असं घालून घ्यायचं आहे। तर आपल्याला असं 3 ते 4 असं करून घेऊ। असं एकसारखं गोल गोल फिरवून सनी करायचं आहे। बघा आता आपलं तेल तापलेलं आहे। तर आपल्याला याच्यामध्ये चकली घालून घ्यायचं आहे।
आपल्याला हे चांगलं तळून घ्यायचं आहे. बघा पलटून घ्यायला. बघा असं चांगलं लालसर तळून घेऊ आपण. मग आता आपण काढून घेऊयाला. चकल्या तयार झालेली आहेत. उडदाच्या डाळीचे चकल्या तयार झालेल्या आहेत. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात.